महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवेचे 3-13 वाजल्याने महाडच्या 4 तरुणांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता। या विरोधात संतप्त महाडकरांनी मूक मोर्चा काढून आपला राग व्यक्त करत तात्काळ आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी केली। महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत या उद्देशाने महाड ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारीच महाड ट्रॉमा सेंटरची उभारणी केली होती। हे रुग्णालय उभे झाल्यापासूनच या ठिकाणी योग्य उपचारांची आणि डॉक्टरांचा वानवा आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप यांच्या काळात बहुतांश उपचार होणारे हे रुग्णालय त्यांची बदली झाल्यानंतर ओस पडले आहे। या ठिकाणी इतर सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना शहरांमध्ये पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत आहेत। काही दिवसांपूर्वी वीर रेल्वे स्थानकासमोर झालेल्या भीषण अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले होते। यातील 2 जण जागीच ठार झाले तर उर्वरित जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। मात्र अधिक उपचाराकरिता मुंबईमध्ये हलवण्याचा सल्ला दिला आणि या दरम्यान हे जखमी दगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। महाडमधील काही नागरिकांनी महाड ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात मूक मोर्चा काढला होता। शहरातून हा मोर्चा महाड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आला। या ठिकाणी नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने आणि इतर सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे रुग्णांचे हाल होत आहेत। याबाबत शासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर महाडकर नागरिक यापुढे तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला।